तर आलो या क्लस्टर धोरण आणलं. आता क्लस्टर धोरणासाठी हिरानंदाने एकनाथराव शिंदे विधानसभा मतदारसंघामध्ये धोरण जाहीर केलं. आता क्लस्टर म्हणजे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांच्याच विभागात आहेत का धोरण, तर बाजूच्या विभागात का नाही. आणि क्लस्टरला सर्वसामान्यांच्या धोरणाचा विरोध आहे. का विरोध आहे? त्याची कार्यशाळा महानगरपालिकेत झाली. मी उपस्थित होतो गेल्या वर्षी. या कार्यशाळेमध्ये जे धोरण जे प्रश्न कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवले ते मी सारांश सांगतो की हा जो काही कर्मचारी झोपडपट्टीमध्ये धोकादायक इमारतीमध्ये क्लस्टरसाठी सिलेक्टेड केलेला आहे, जो अनधिकृत इमारतीमध्ये राहतो, हे एक सर्वसामान्य घरेलू कामगार आहेत, रोजीरोटी व्यवसाय करणारे आहेत. जर तुम्ही क्लस्टरांतर विकास करता इमारती देणार, लिफ्ट देणार, मग त्याचा खर्चाचा भूदंड ह्या लोकांना जमणार आहे का? हा प्रश्न होता. हा प्रश्न असल्यामुळे हा प्रश्न मुद्दा मी उपस्थित केला. अधिसूचना काढा, शासन लेवल अधिसूचना काढा, नगरपालिका महानगरपालिका लेवल अधिसूचना काढला, नगरविकास खात्यामार्फत अधिसूचना काढा, तसे आदेश महानगरपालिकेला द्या, अधिसूचना काढा. त्यात स्पष्ट नमूद करा की सर्वसामान्य जनतेला काय फायदे मिळणार आहेत, काय फुकटात मिळणार आहे, काय खर्चिक आहे, काय महागाई, ह्या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाही, लोक क्लस्टरला विरोध करत राहणार. ते सरकारी क्षेत्रात करावं. मुख्यमंत्री जरूर चांगलं काम करत असतील, उपमुख्यमंत्री जरूर चांगलं काम करत असतील, चांगली धोरणं राबवत असतील, पण ती गरिबांची धोरणं आहेत का हा विचार करायला पाहिजे. का स्वतःचं खळगी भरण्याचं धोरण आहे, आपण हिशोब करायला पाहिजे. आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य शाखा प्रमुख, सर्वसामान्य नगरसेवक, गटनेता, पालकमंत्री, नगरविकास मंत्री, विरोधी पक्षनेता, ते मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री बनताना ज्या धोरणानुसार विकास प्रकल्पांतर्गत माया गोळा केली, माया गोळा करून तुम्ही आज गडगंज झालात. आज तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही. आज ठाण्यामध्ये वैतीवाडीमध्ये एक बंगला, एकनाथ संभाजी शिंदे, रयच्या जवळ रवी फाटकच्या बाजूला एक बंगल्याचं काम होत आहे. 150 विकासकांच्या जवळ 50% भागीदारी, नरीमन पॉईंटमध्ये बंगला. तर ह्याला सर्वसामान्य कार्यकर्ता कसं म्हणणार, जो ऑलरेडी गडगंज आहे. आणि सर्वसामान्य नागरिक ज्याला तुम्ही क्लस्टर धोरण देणार, ते एसआरचे रस्त्यावर आहेत. आज एसआरमध्ये काय परिस्थिती आहे, दुर्धर परिस्थिती आहे. आज अनेक आदिवासी पाड्याच्या जमिनी, अनेक आगरी लोकांच्या जमिनी या विकासकांनी धाकधपाशा दाखवून घेतला, परंतु त्यांना प्रॉपर न्याय मिळाला का? विकासकांना गरिबांना झोपड्याच्या त्या प्रॉपर इमारतीमध्ये घरं मिळाली का? आज क्लस्टर धोरण राबविताना असंख्य नियमावलींची पायमल्ली आहे. आज एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जर सोसायटी नेमलं, नोकरी दिली, कंपनीने नेमलं, आज एखाद्या विकासकाला जर सोसायटीने नेमलं आणि झोपू यांच्यानंतर प्लॅन मंजूर केला, तर ज्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत 5,000 पेक्षा जास्त वसाहती असलेल्या, त्या 5,000 वसाहतीचं क्षेत्र करण्याची, झोपडपट्टी डेव्हलप करण्याची क्षमता त्या विकासकाच्याकडे आहे का? ही तपासली का झोपूने? नाही तपासली. तर विकास हस्तांतर नियमावली काय सांगते झोपूची? ह्या नियमावलीमध्ये विकास हस्तांतर कायद्याअंतर्गत जागा जमिनी दुसऱ्या विकासकाला विकण्याचा अधिकार नाही. जी ऑलरेडी ज्याला मंजुरी दिली आहे तो विकासक परस्पर दुसऱ्या विकासकाला विकतो आणि रेरा अंतर्गत फसवणूक करून ॲग्रीमेंट करतो आणि ते भूखंड परस्पर सौदेबाजी करून दुसऱ्या कंपनीकडून मलिदा घेतो आणि अनेक विदेशी गाड्यातून फिरतो. हे फार दुर्धर सत्य घटना आहे, वास्तव घटना आहे. त्याचे इतंभूत पेपर पुरावा माझ्यापर्यंत पोचलेला आहे. जेव्हा मी प्रश्न SRA COना माहिती अधिकारात विचारले, सोमण्णा विचारले, आणि त्याबाबत जेव्हा माहिती आली तेव्हा मी माझ्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्र राज्याच्या ती माहिती कळवली. जेव्हा नवीन मुख्यमंत्री आले, देवेंद्र फडणवीस सरकार बदललं, आधीचे उपमुख्यमंत्री, आत्ताचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री जेव्हा परत विधानसभा क्षेत्रामध्ये